ह्या आपण बघतोय दोन दृश्य राहुल आणि प्रियंका गांधींना ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर सोनिया गांधी आता पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। सोमेश कोलगे आपल्याला याविषयी अधिक माहिती देतोय। सोमेश, या क्षणी नेमकं काय घडतंय? सोनिया गांधी सध्या दिसतायत दृश्यांमध्ये, काय नेमकं घडतंय या क्षणी? तर सोमेशशी थोड्याच वेळात आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। दृश्यांमधून आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की सोनिया गांधी आता बाहेर पडलेल्या आहेत आणि थेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे दुपारी 3:30 वाजल्यापासून राहुल आणि प्रियंका गांधी हे पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आलेले होते। तिथे त्यांनी ठिय्या दिलेला होता, त्या ठिकाणी त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली होती आणि त्यानंतर सरकारचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी आले। राज्यमंत्र्यांनी राहुल गांधींची भेट घेतली आणि आपण संसदेमध्ये शिक्षण या सगळ्या परीक्षा आणि शिक्षण पद्धती यावर चर्चा करायला तयार आहोत असं त्यांनी सांगितलं होतं। मात्र त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अखिलेश यादव सुद्धा, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे सुद्धा या आंदोलनाच्या ठिकाणी आलेले होते, त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं होतं। आणि त्यानंतर मंदिर मार्ग पोलीस स्थानक, जे दिल्लीतलं मंदिर मार्ग पोलीस स्थानक आहे, त्या ठिकाणी या सर्व नेत्यांना घेऊन पोलीस गेले आणि त्यानंतर आता सोनिया गांधी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या आहेत। त्यामुळे सोनिया गांधी आता पोलिसांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत। सोनिया गांधींच्या या पुढाकारानंतर आता पुढे नेमक्या काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं आहे। सोमेशशी आपला संपर्क झालेला आहे। सोमेश, या क्षणी नेमकं काय घडतंय? सोनिया गांधी दिसतायत, त्या पोलिसांशी काही संवाद साधू पाहताना दिसतायत, काय नेमकं घडतंय आणि नेमक्या कुठल्या कारणासाठी सोनिया गांधी तिथं आलेल्या आहेत? काय अपडेट्स? अमोल, आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार ज्या सर्व खासदारांना आणि राहुल गांधींना, सोनिया गांधींना पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरून पोलिसांनी जेव्हा ताब्यात घेतलं, त्यानंतर विविध ठिकाणी नेण्यात आलं। त्यानुसार आता जी माहिती मिळते की ज्या बसमध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी होते आणि काही इतर त्यांच्यासोबत विरोधी पक्षांचे नेते होते, त्यांना छत्रसाल स्टेडियमला नेलेलं आहे। तिथे त्यांना पोलिसांनी ताब्यात त्यांच्या ठेवलंय। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये प्रियंका गांधींना नेण्यात आलेलं आहे। प्रियंका गांधींच्या सोबत तिथे अजूनही काही नेते असण्याची शक्यता आहे। याशिवाय आपण पाहू शकतो की जे इतर सर्व नेते होते त्यामध्ये मुकुल वासनिक असतील, त्यानंतर मग वर्षा गायकवाड असतील, त्यानंतर श्यामकुमार बर्वे असतील, जे या सगळ्यांना अटक करून, म्हणजे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अटक अजून पोलिसांनी कोणालाही केलेली नाही, परंतु या सगळ्या खासदारांना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन स्थानबद्ध केलंय किंवा स्वतःच्या ताब्यात ठेवलेलं आहे। आता पोलीस पुढची प्रक्रिया, कार्यवाही काय करतात हे पाहावं लागेल। या सर्व खासदारांना एक सर्वसाधारण समज देऊन पुन्हा सोडलं जाणार आहे का? सर्वाधिक शक्यता तीच आहे, कारण सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन सुरू असताना अधिवेशन काळामध्ये या सगळ्या खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना थेट अटक करता येत नाही पोलिसांना। त्यासाठी लोकसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते आणि अधिवेशन काळात ही सगळी कार्यवाही घडलेली असल्यामुळे शक्यता आहे की त्यांना ताब्यात ठेवतील आणि स्थानबद्ध करतील आणि नंतर काही काळ वेळाने सोडून देतील, अशी सर्वाधिक शक्यता आहे। पण तरी सुद्धा ज्या पद्धतीच्या घडामोडी घडल्या आहेत दिल्लीमध्ये, त्यावरून कदाचित या सगळ्याच्या पलीकडे जाऊनही काही दिल्ली पोलीस करतात का, कार्यवाही करतात? निश्चितपणे दिल्ली पोलीस काय करतात हे बघणं महत्त्वाचं आहेच। मात्र सोमेश, ज्या प्रकारे आपण बघतो आहोत की आता दुपारी 3:30 वाजल्यापासून आता 9 वाजलेले आहेत, म्हणजे जवळपास 6.5-7 तासांपर्यंत पूर्णतः अगोदर राहुल आणि प्रियंका गांधींचं आंदोलन आणि गाजलं, त्यानंतर त्यांची ताब्यात घेण्याची प्रक्रिया, त्यावेळेचा गोंधळ गाजला आणि आता पुन्हा सोनिया गांधी या ठिकाणी हजर झालेले आहेत। कशा प्रकारे काँग्रेसनी हे आंदोलन आपल्या बाजूने वळवण्याचा किंवा या आंदोलनावर आपला अधिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं आज दिवसभरात? अमोल, निश्चितच, आणि याविषयी आपण काही वक्तव्य करण्याऐवजी जे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग आहेत त्यांनी याविषयी जे भाष्य केलंय समाज माध्यमांवर ते आपण पाहिलं पाहिजे। संजय सिंग यांनी थेट आरोप केलाय की पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच कॉक्रोच जनता पार्टीचा धरणा प्रदर्शन जंतर मंतरवर सुरू असताना दुसऱ्या बाजूला याचं उत्तर